मोस्ट प्रोबली मला आता घरी राहण्याची गरज आहे सध्या आणि इच्छा पण आहे. तुझी काय आणलंयस दाखव जरा तूच ओपन करून. ऑफिस बघायला गेलो आणि पहिलंच ऑफिस बघितलं आणि तेच आवडलं. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज इकडे आपल्या बरोबर आहे समीर आणि सुशील. ओके, आता सुशील आपल्यासाठी ना काहीतरी चांगलं गिफ्ट घेऊन आला. ओके, काय आहे ना तर ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो. बेसिकली समीर पण कॉन्टेंट क्रिएटर आहे. समीर तू कसले व्हिडिओ बनवतो? माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे सॅम सफरनाम ब्लॉग. हा. कोकणातले बेसिकली इव्हेंट्स असतात म्हणजे होळी किंवा शिमगा हा. आणि त्याच्याबरोबर मुंबईचे वेगवेगळ्या ठिकाणांचे मी व्हिडिओ बनवतो. हा. आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. हा. सो आपण माझ्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओ बघा. ओके, एकदम कॉन्टेंट क्रिएटर सारखा बोलतो. येस थँक्यू. ओके, आणि सुशील इज ऑल्सो वर्किंग. ओके, सो बेसिकली सुशील जॉब पण करतो पण त्याची एक हॉबी आहे स्केच करण्याची. तर त्याने स्केच करून आपल्यासाठी काहीतरी घेऊन आलाय. सुशील काय आणलंयस दाखव जरा तूच ओपन करून. अरे वा, अच्छा छानच. यस यस यस, माझा प्रोफाईल पिक बऱ्याच वर्षापासून हाच आहे जो प्रेरणाला असं वाटतं की सारखं सारखं चेंज करावं पण मी चेंज करत नाही. यस यस, नाईस, मस्त आहे, छानच वाटतं एकदम. हे तू कशाने केलंयस नक्की सुशील, सांगशील का जरा आम्हाला ह्याच्याबद्दल? हे पेन्सिलने केलं आहे, पेन्सिल स्केच आर्ट. हां, ह्याला नक्की किती वेळ लागतो तरी असं? एक 2 ते 4 तास लागतात. हां, अच्छा 4 तासामध्ये तुझं हे बनून रेडी होतं? हो. का बोलतो, एवढं फास्ट होतं हे? पण याच्यासाठी मग तू काय म्हणजे याचा फोटो काय करतोस का, त्याच्यावर ठेवतोस का मेजरमेंटसाठी? हां, फोटो वगैरे म्हणजे फोटो घेऊन आपण काढू शकतो. म्हणजे तुमचा फोटो आहे अच्छा, तर पण हा तू डायरेक्टली काढलायस की लाईक त्याच्यामध्ये काहीतरी असं तू रेखाटलास असं डायरेक्टली? हां, डायरेक्टली. ओके, वाव, छानच रे. माझा तुटलेला दात पण बरोबर दाखवत असतो बघा. सो बऱ्याच जणांना माहिती नाही, याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे माझा एक मित्र विक्रांत बासुतकर. तर त्याने लहानपणी ना असं माझ्यावरती दगड मारत होता, तर तो माझ्या दातावरती लागला आणि माझा दाताचा तुकडा तुटलेला. सो ॲज अ आर्टिस्ट म्हणून सुशीलने ते एकदम परफेक्ट पकडलेलं आहे. ओके, तर त्याच्यामधून त्याला तुम्हाला कळलं असेल की त्याचं किती स्मॉल ऑब्झर्वेशन आहे. ओके, आणि त्याने ते बरोबर एकदम त्या स्केचमध्ये उतरवलेलं आहे. आणि त्यात एक प्लस पॉईंट हे आहे की म्हणजे हा कोणत्याही अकॅडमी मध्ये शिकला नाही, म्हणजे घरीच बसून त्याने अच्छा, हे सगळं पेंटिंगचं केले. कोणत्या अकॅडमी मध्ये जात नाही, स्वतःच म्हणजे आपली एक कला असते ना ती प्रेझेंट करतोय तो. हां. सो हे कसं जमवलंस, म्हणजे लहानपणापासून इंटरेस्ट होता? लहानपणापासून इंटरेस्ट होता. हां. हळूहळू मग मध्ये टाइम भेटायचा तेव्हा करायचो. हां. हळूहळू मग हात बसला करायला, मध्ये समोरून रिस्पॉन्स आला की कर की तुझ्यात आहे. स्वतः प्रोफेशनली पण करतो तू लोकांची स्केचेस वगैरे? स्केचेस मी गेम वर करतो. अच्छा, ओके. सो तुझं काही आयडिया आहे का की नंबर वगैरे? हा, आर्टिस्ट सुशील तांबे. हां. इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबला इकडे आपले चॅनल. ओके, आणि मोबाईल नंबर? 8108871412. 412. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सुशीलला स्केचिंगसाठी बघा. गिफ्टिंगसाठी एकदम बेस्ट ऑप्शन. Yes, yes, गिफ्टिंगसाठी best option आहे. आहे म्हणजे ते स्वतः त्याने स्केच केलेलं आहे. सो येस, अरे मे बी नेक्स्ट टाइम मी प्रेरणाला गिफ्ट म्हणून प्रेरणाचं देईन स्केच. म्हणजे आम्ही आजूबाजूला लावू. म्हणजे प्रेरणाचं माझं गिफ्ट पण झालं. ओके, ही आयडिया चांगली आहे, प्रेरणाने दिलेली आयडिया, प्रेरणालाच वापरूया आपण. सो थँक्स अलॉट सुशील, वन्स अगेन थँक्स अलॉट. शुभ सकाळ सगळ्यांना. आता आम्ही निघालोय माटुंग्याला पॉडकास्टसाठी. पॉडकास्टचं शूट आहे आपलं. सो इथे प्रगत आहे. ड्राईव्ह करतोय, जरा रुमाल लावून ठेवला कारण जरा सर्दी झाली. तर AC ऑन आहे. ओके, आणि मागे आता ज्योती आहे मागे आपल्यासोबत. आणि सगळं लाइटिंगचं सामान आहे आपलं. येस, लांबचा प्रवास आहे. मुंबईत माटुंगा म्हटलं ना तरी लांबचा प्रवास होतो. ओके, कारण आता बघूया ट्रॅफिक किती लागतं त्याच्यावरती आहे. सो फटाफट जाऊया, बघूया तिकडे पॉडकास्टचं शूट कसं होतं ते तुम्हाला आता बघायला मिळेल त्या व्हिडिओमध्ये. सो लेट्स गो. आणि फायनली आता पोहोचलोय आपण माटुंग्याला डेव्हलपरच्या ऑफिसला. इथे ज्योतीने मस्त लाईट वगैरे सेटअप केलेली आहे, प्रॉपर कॅमेरा सेटअप केलेले आहे. ज्योतीला ओळखतं ना? लास्ट टाइम आपण आलेलो ना. हां, येस. पॉडकास्ट संपलेलं आहे, मस्त पॉडकास्ट झालेलं आहे. आणि आता आपण परत एकदा निघालो आहोत आपल्या दहिसरला, पण वाया दादर. वाया दादर. आणि दादरची गर्दी बघू शकता तुम्ही. आता थोडं क्लिअर झालंय, फुल ट्रॅफिक जाम. फुल ट्रॅफिक जाम. दुपारची वेळ आहे तरी सुद्धा. समोरच आपला प्लाझा सिनेमा आणि बाजूला सगळं शॉपिंग सेंटर स्ट्रीटवर. सो फायनली निघाला. बाजूला शॉपिंग. समोर पण इकडे सगळं जॅमच आहे. इकडूनच आलो आम्ही आता. आणि इथे ज्योतीला काही फुलं घ्यायची होती, त्यासाठी ज्योती आता उतरली आहे. सो तिला दादरला उतरवलं आम्ही. आता चाललोय आपण दहिसरला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर.
आणि आता डाव्या त्याला कसला स्वामी समर्थांचा श्री मठ. स्वामी समर्थांचा मठ येईल त्यानंतर शिवसेना भवन. वाजलेत त्यांना दुपारचे 3:30. 3:30 तरी दादरमध्ये पण आज शनिवार आहे प्रगत सो त्याच्यामुळे हां बरं ठीक आहे. आता 3:30 वाजलेत तर आपण मला असं वाटतं 4:30 पावणे 5 पर्यंत आपण पोचून जाऊ. 5 पर्यंत तर पोचूनच जाऊ. नक्की नक्की. सो गुड एकदम टायमिंगवरती चहा प्यायच्या टायमिंगवरती जाऊ. येस. सो शूटनंतर घरी आलो आहे आणि घरी आल्यानंतर ना जरा थकायलाच झालं आहे. ओके सो थकल्यामुळे थोडं फिवरिश वाटतं आहे. ताप पण आला आहे, सर्दी आहे, कफ आहे, विकनेस आहे. ओके सो आता जरा प्रेरणाने मस्तपैकी गरमागरम पेज बनवली आहे तर पेज पितो आहे. इथे प्रेरणाने काहीतरी मागवलेलं तर त्याच्यामधून गरमागरम वाफ घेतो ना प्रेरणा. सकाळी घेतलेलं आता परत घेईन मी. ओके आणि इकडे असं वाटतं की रशिया युक्रेन वॉर स्टॉप होईल आणि फुटेज अपलोड करायचं काम प्रेरणा करते सध्या. ओके सो एडिटरला पाठवलं पाहिजे. सो म्हणजे एडिटर कामाला लागेल आणि व्लॉगचं मी करेन आता एडिट बसून बसून. ओके प्रेरणा पण पेज पिते. पेज इज गुड. ओके सो कोकणी माणसाच्या घरी ताप आला किंवा विकनेस आला की फिक्स आहे पेज. हो आज रविवार आहे आणि आज चक्क आमच्याकडे व्हेज जेवण आहे. याचं रिझन आहे की माझी तब्येत जरा आज डाऊन आहे कारण थोडं फिवरिश अजून पण आहे, कफ आहे, सर्दी आहे. सो जर एकटिक झालं तर आता हे प्रेरणाने कसली भाजी बनवलीस प्रेरणाई? तेंडलीची आणि अशी क्रिस्पी बनवते प्रेरणा. त्याच वेळी माझ्या घशाखाली उतरते असं प्रेरणाचं म्हणणं आहे. नाहीतर उतरत नाही. ओके तर काहीतरी क्रिस्पी असणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? बाकी डाळ भात चपात्या मस्तपैकी गरमागरम या जेवायला जेवून घेऊया. शुभ सकाळ. कालचा रविवार तर जरा गडबडीतच गेला कारण बरं वाटत नव्हतं त्यामुळे ताप होता. त्यामुळे जरा घरूनच सगळी कामं चालू होती आणि आज बाहेर पडलो आहे. आज ॲक्च्युली निघालो आपण आता गोरेगावला आणि गोरेगावला निघालो कारण आपण ऑफिस शोधतो आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत आपलं ऑफिस दहिसरमध्ये होतं पण आता ॲग्रीमेंट संपत आली आहे. तर म्हटलं चला आपण आता गोरेगावला जाऊया आणि गोरेगावलाच ऑफिस शोधूया कारण एक काही महिन्यामध्ये आपण तिकडे शिफ्ट होऊ. आणि ट्रॅफिक बघू शकता तर काही महिने मला अपडाऊन करावं लागेल जर ऑफिसला जायचं आहे तर. धूळ बघा फक्त धूळ. रस्त्यावर सगळी कामं चालली आहेत. मला वाटतं त्याचा कुठेतरी त्रास झाला मला धुळीचा आणि पोल्युशनचा. तो आज असा मास्क लावून चाललो आहे आता. ऑप्शन नाही आहे. ओके कोविड टाईम चालला पण सुद्धा तब्येत तशी बरी नाही आहे. कफ आहे आणि थोडा ताप पण आहे. वर्क मस्ट गो ऑन काय म्हणतात. तो एक दिवस जास्ती असं रेस्ट करू शकतो पण सध्या तरी नाही पॉसिबल नाही त्याच्यानंतर. आता मी आलो आहे दिंडोशी मेट्रो स्टेशनला आणि आता इथून जरा वॉक करतच जातो आहे म्हणजे जरा अजून बेटर आयडिया येईल. ओके समोर तुम्हाला ओबेरो मॉल दिसतो आहे म्हणजे वी आर इन गोरेगाव आणि इथेच एक मॉल आहे. कमर्शियल मॉलच प्लेसच आहे ते ऑफिस स्पेस. सो तिथे जाऊया. सो ऑफिस बघायला गेलो आणि पहिलंच ऑफिस बघितलं आणि तेच आवडलं. ओके म्हणजे परफेक्ट ऑफिस होतं जशी आमची रिक्वायरमेंट होती. पण हां ते ऑफिस बघण्याच्या आधी रिसर्च बराच जायला म्हणजे आपण प्रेरणा किती वेळ रिसर्च करतो जवळजवळ 1 महिना. हां 1 महिना मी रिसर्च करत होतो. सो आम्ही ना बरेच एरिया एक्सप्लोर केले. सो आता आम्ही राहतो जयप्रकाश नगरमध्ये जाणार राहायला तर त्याच्या आजूबाजूला पण बघितलं. स्टेशनजवळ बघितलं तर स्टेशनजवळ ना रेंट जास्त होता. ओके सो म्हणजे जरी तुम्ही एक छोटासा ऑफिस घ्यायला गेलात ना तरी 40,000 रुपये पडत होतं. ओके सो आय थॉट की एवढं वर्थ वाटत नव्हतं आम्हाला आणि त्याच्याशिवाय आम्हाला अशा ठिकाणी घ्यायचं होतं की जिथे सगळ्या ॲम्युनिटीज मिळतील. ओके कारण मोस्टली आपला जो स्टाफ आहे ऑफिसमधला तर तो सगळ्या लेडीज आहे. ओके आणि मेजॉरिटी प्रेरणा आणि त्या मुलीच असतात. तर त्याच्यामुळे कसं होतं की त्यांच्या दृष्टीने पण विचार करावा लागतो कारण बघा हायजीन आता खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांच्यासाठी बाबा नीट अँड क्लीन टॉयलेट्स पाहिजेत. ओके बाबा त्यांच्या जेवणाची काय व्यवस्था आहे, त्यांची सिक्युरिटी काय आहे, ओके त्यांची सेफ्टी काय आहे. तर या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागतो कारण कोणीतरी म्हटलं आहे ओके कस्टमर गॉड आहे पण त्याचबरोबर तुमचे एम्प्लॉईज पण गॉड आहेत. ओके तर मला त्यांना तसं ट्रीट केलं पाहिजे. सो त्यांच्या दृष्टीने आम्ही सगळा विचार करत होतो ना तर त्यावेळी मग इंडिव्हिज्युअल शॉप आम्हाला तेवढा सिक्युअर्ड वाटत नव्हतं आणि प्लस तिथे प्रत्येक ठिकाणी बाथरूम असेलच नसेल या सगळ्या गोष्टी होत्या. आता जे आम्ही बघितलं आहे येस अरे हां महत्त्वाचं पार्किंग. ओके सो पार्किंग हा मोठा कन्सर्न होता. तर आत्ता आम्हाला जे ऑफिस मिळालं ना तर त्यांचं एक सेपरेट पार्किंग पण आहे. ओके म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि प्लस जर कोणी गेस्ट येत असतील तर त्याच्यासाठी पण पार्किंगची सोय होऊ शकते कारण आत्ता हे जे ऑफिस असणार आहे हे डिफरंट असणार आहे. याच्या आधीचे ऑफिसेस मी तुम्हाला व्हिडिओमधून रिव्हील केले पण तिथे तुम्हाला व्हिजिट करता यायचं नाही. ओके कारण कसं आहे की मोस्टली स्टाफ बसायचा आणि तो कॉलिंग करायचा किंवा आम्ही आमचं काम करायचो किंवा मीटिंग करायचो. पण हे जे ऑफिस असणार आहे हे जे पण आपले क्लायंट्स आहेत रिअल इस्टेटमध्ये म्हणा आणि अजूनसुद्धा आपण काहीतरी स्टार्ट करतो तर त्याचे जे क्लायंट्स आहेत तर त्यांना तिथे व्हिजिट करता येणार आहे. सो दॅट इज रिझन आम्हाला असं ऑफिस हवं होतं की जिथे बाबा लोक व्हिजिट करू शकतात आणि त्याच्यासाठी मग तिथे मग त्यांना पार्किंग अवेलेबल झाली तर नथिंग लाईक इट कारण काय काय क्लायंट्स मे बी बाय कार येतील.
ओके बाय स्कूटी होतील आणि त्याच्याशिवाय कनेक्टिव्हिटी सगळ्यात मेन होती. आता कसं झालं लोक आजकाल ट्रेनने प्रवास करतात पण त्याचबरोबर ते मेट्रोला पण प्रिफर करतात. सो आम्हाला असं पण होतं की ट्रेनची कनेक्टिव्हिटी पाहिजे, मेट्रोची कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि हायवेच्या जवळ पण पाहिजे. ओके म्हणजे लोकांना तसं पण जवळ पडलं पाहिजे आणि मेन म्हणजे आम्हाला जवळ पडलं पाहिजे. ओके म्हणजे घराच्या जवळ पाहिजे. सो आत्ता जे ऑफिस मिळालं एकदम परफेक्ट ऑफिस आहे, डन ऑलमोस्ट. म्हणजे ते ऑफिस बघितलं, ओनर भेटले, ओनर पण आपले महाराष्ट्रीयनच आहेत. ओके तर ते पुण्याला असतात, तर ते आता आय थिंक या मंथ एंडला येतील आणि त्याच वेळी मग आपण ॲग्रीमेंट करू. बाकीच्या पण सगळ्या गोष्टी डन झालेल्या आहेत. ओके सो नवीन ऑफिस डिसेंबर महिन्यामध्येच बघायला मिळाला बरं ना. ओके 1 डिसेंबरपासून आणि वेल फर्निश ऑफिस आहे, त्याच्यामुळे जास्त काय करायची पण गरज नाही, जास्त डायरेक्ट मूव्ह व्हायचं आहे तिकडे. ओके आमचे जे सगळे गॅजेट्स आहेत आणि ते सगळं घेऊन वगैरे. सो दॅट इज अ व्हेरी गुड न्यूज. आणि यस ऑफिस मिळाल्याचा आनंद आहे, कारण ऑफिसची खूप गरज होती. का गरज होती ते तुम्हाला इन फ्युचरमध्ये आता कळेलच, कारण वी आर एक्सपांडिंग. ओके आणि व्हेरी हेवीली एक्सपांडिंग. म्हणजे काही काही गोष्टी ना पाईपलाईनमध्ये होत्या, त्यामुळे जोपर्यंत पाईपलाईनमध्ये होत्या तोपर्यंत आम्ही बोलत नव्हतो. ओके कारण कसं आहे की ठीक आहे आपण एक सुरुवात केली छोटी, बाबा 1 स्टाफ, मी प्रेरणा दोघं मिळून करायचो, मग 1 स्टाफ 2 स्टाफ, आता स्टाफ वाढत चालला आहे, काम वाढत चाललं आहे, सगळीकडे आपण एक्सपांड करत चाललो आहे. तर असं ठिकाण पाहिजे की जिथे मल्टिपल एम्प्लॉईज बसू शकतात. ओके सगळ्या दृष्टीने चला टचवूड. सो ऑफिस तर तुम्हाला दाखवेनच नवीन ब्लॉगमध्ये वगैरे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट्स मिळतीलच. पण त्याचबरोबर मी गावाला पण चाललो आहे, गावाला म्हणजे सर कोकणात चाललो आहे. ओके सो उद्याच निघतो आहे. ओके सावंतवाडीला जायला. ओके तर खरं तर जायची इच्छा नाही आहे. ओके कारण रिझन तुम्हाला माहिती आहे. ओके सो मोस्ट प्रोबली मला आता घरी राहण्याची गरज आहे सध्या आणि इच्छा पण आहे, पण आता काम आहे, कामासाठी जावं तर लागणारच. आणि त्याच्याशिवाय आम्ही काही काही गोष्टी केल्या आहेत आता घरामध्ये, पण ते पण तुम्हाला दाखवतो. बघा आता हे आम्ही काहीतरी नवीन घेऊन आलो आहे आता यावेळी. तर आता दहिसरमध्ये सीन काय आहे की दहिसरमध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आमच्या टेरेसवरून आम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवतो तेव्हा मँग्रोव्ज दिसतात. तर मँग्रोव्जमुळे ना दहिसरमध्ये आमच्याकडे मच्छर पण आहे त्या मानाने. सो मच्छरपासून प्रोटेक्शन करण्याची गरज आहे. तर आता आमच्या ज्या खिडक्या आहेत तर बघा त्या खिडक्यांना अशा जाळ्या लावलेल्या आहेत, पण तरीसुद्धा कुठून तिकडून छोटे मोठे मच्छर येत असते. ओके दरवाजा उघडला की मच्छर येते. तर आधी पहिल्यांदा तर आता बेडरूमला हे प्रोटेक्शन केलं आहे, आता गरजच आहे बेडरूमला प्रोटेक्शनची. ओके ऑब्व्हियसली तर त्याच्यामुळे हे आता एक लावून घेतलं. त्याच्यामुळे कसं आता पटकन मच्छर या रूममध्ये तर येऊ शकत नाही. ओके तिकडे पण जाळी आहेत आणि त्याच्याशिवाय दरवाजाला पण ॲक्च्युली कसं असतं, आपला हा दरवाजा लावतो बघा, तर दरवाजा लावतो तेव्हा ह्याच्या खालती ना फट असते, तर याच्या खालून पण मच्छर येते. तर आता इथे तर आम्ही अशी जाळी लावली, पण त्याच्याशिवाय आमचा हा जो मोठा दरवाजा होता तर त्याच्या खालती पण ना मोठी गॅप होती, तर त्याच्यातून ना मोठ्या प्रमाणात मच्छर यायची. बघ मच्छरचं नाव घेतलं, एक मच्छर दिसते. तर ही मच्छर आता वॉशरूममधून वगैरे असणार, पण इथून पण मोठ्या प्रमाणात मच्छर यायचे. तर हे पण एक प्रेरणाने मागवलेलं. ओके हे ना असं दरवाजाच्या खालती लावता येतं आणि फ्लेक्झिबल आहे ते, म्हणजे असं तुमचा दरवाजामधला गॅप फक्त निघून जातो आणि हे बघा हे असं मूव होतं. ते हे ॲक्च्युली इथे चिपकलेलं आहे हे बघा, आणि याचं खालचं पूर्ण गॅप तो क्लिअर करून टाकतो. सो फुल प्रोटेक्शन करतोय, मच्छरपासून प्रोटेक्शन करण्याचं. आता हे जरा ना आम्ही जरा मोठंच मागवलं आहे. ओके तर ॲक्च्युली आधी ना ह्याच्या वरती लावणार होतं, पण आता हे लावलं येते कारण ती साईज तशी मिळाली पाहिजे. तर आता हे फक्त जरा खालून स्लाईट उघडं राहतं कधी कधी, पण असं येतं इथून लागतं ना उघडं राहत नाही, असं गेलं की बंद होतं. सो हे एक नवीन आहे. आता आम्ही विचार करतोय की आमचा हा जो खिडकी आहे त्याला पण पूर्णच्या पूर्ण लावूया का? नको सध्या तरी गरज नाहीये, रात्रीची मच्छरदाणीच लावून झोपतो. हा मच्छरदाणी तर आहे इथे. ओके सो रिस्क घेत नाही आहे सध्या. तो सर तुम्हाला माहिती आहे मुंबईतलं वातावरण एकदम नरम गरम झालेलं आहे, एकदम थंडी होती आणि अचानक एकदम उकाडा व्हायला लागलेला आहे. त्यांच्यामुळे सगळ्यांची तब्येतच नरम गरम झाली आहे, थोडी सर्दी होते, थोडा ताप येतोय. मी पण आत्ताच जरा तापातून आणि सर्दीतून रिकवर होतोय, म्हणजे जास्तीत जास्त 1-1.5 दिवसच झाला. फटाफट औषधं घेतली आणि आता रिकवर होण्याची गरजच होती, कारण उद्या मला काही करून निघावं लागेल. उद्याच्या उद्या आपण निघणार आणि त्यानंतर मग पटकन परवा निघणार आणि मुंबईला येणार. ओके सो बरीच कामं आहेत. ओके सो एका दिवसामध्ये सगळं घुसवलेलं आहे. बघूया टचवूड सगळं झालं पाहिजे वेळेनुसार. तर बघू कसं काय ते. बाकी तुम्हाला नवीन ऑफिसबद्दल लवकरच कळेलच. आणि यस आपण जे काय चालू करतोय नवीन ऑफिसमध्ये तर ते पण तुम्हाला कळेल. ओके म्हणजे एक्सटेन्शनच आहे, म्हणजे मी हे पूर्वीपासून करत होतो गेल्या 10 वर्षापासून, तर ते परत एकदा स्टार्ट करतोय आणि त्याच्याबद्दल तुम्हाला कळेल. पण आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.